नागपूर शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे वेगाने पसरत असताना अनपेक्षित परिणामही दिसू लागले आहेत. रस्त्यांच्या उंचीमुळे अनेक घरं जमिनीत बसल्यासारखी झाली. याचाच परिणाम म्हणून नागपूरमधील मानेवाडा परिसरात एका रहिवाशाला आपले घर उचलावे लागले, ज्यामुळे शहरभर चर्चा रंगली आहे. मानेवाडा येथील न्यू ज्ञानेश्वर नगरमध्ये राहणारे उत्तमराव राखुंडे यांचे 2 मजली घर सिमेंटच्या रस्त्याच्या कामानंतर रस्त्याच्या तुलनेमध्ये 4 ते 5 फूट खाली गेले होते. प्रत्येक पावसाळ्यात घरात पाणी साचणे, भिंतींना ओल येणे आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणे अशा समस्यांचे ते सतत झुंजत होते. अनेक तक्रारीनंतरही प्रशासनाकडून ठोस उपाय न झाल्याने त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे घरच उंच करणे. तज्ज्ञ अभियंत्याच्या सल्ल्याने सुरुवातीला 100 हायड्रोलिक जॅक बसविण्यात आले, पण घराच्या वजनाचा अंदाज घेतल्यानंतर 250 जॅक वापरले गेले. हळूहळू आणि नियोजनबद्ध पद्धतीने घर 5 फूट उंचावर उचलण्यात आले. सध्या घराखाली नवीन पायाची उभारणी सुरू असून विटांची जुडाई केली जात आहे. ही प्रक्रिया संपूर्ण झाल्यानंतर घर कायमस्वरूपी सुरक्षित उंचीवर स्थिर केले जाईल. विशेष बाब म्हणजे नागपुरात यापूर्वी टेकानाका परिसरात हरपाल सिंग मेहता यांनी असाच प्रयोग केला होता. त्यामुळे राखुंडे यांची ही घटना शहरातील दुसरी म्हणून नोंद झाली आहे. सिमेंट रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र नागरिकांना स्वतःचे घर वाचवण्यासाठी धाडसी प्रयोग करावे लागत असल्याचे वास्तव चिंताजनक आहे. राखुंडे यांचा हा निर्णय फक्त धाडसीच नाही, तर नागपूरमधील शहरी नियोजनाच्या समस्यांवर चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे.